सध्या आलेलो आपण पांढरी या गावामध्ये एका चौकामध्ये. तुम्ही मला पाहता सध्या माझ्या मागे जे घर दिसते तुम्हाला, आणि सध्या पाहता तुम्ही हे जे जनता माझ्या मागे उभी आहे. 21 तारीख रोजी म्हणजे 19 तारखेची एक मीटिंग झाली. एक टपाल कर्मचारी होता, सुधाकर नेवारे या व्यक्तीचं नाव होतं. त्यांचं 21 तारखेला, जवळपास 21 तारखेला त्यांची मयत झाली. आणि त्या मयतीचं कारण काय ते आपल्याला पाहणं आहे. महत्वाचं सांगायचं असं इथपर्यंत यायचंही कारण हे आहे की ते टपाल कर्मचारी होते, टपाल विभागात होते. ते पोस्टमन ह्या पदावर होते. आणि काही कारणास्तव अधिकाऱ्यांच्या दबावामध्ये त्यांच्यावर दबाव आणण्यात आला. आणि त्या दबावाच्या टेन्शन मध्ये किंवा त्यांच्या मानसिकतेचा जो प्रकार झालेला आहे त्यावेळेला, त्या प्रकारात त्यांचं आकस्मिक असं निधन झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता सध्या टपाल कर्मचारी सुद्धा इथं आहेत आणि गावकरी सुद्धा इथं जमलेले आहेत. सगळ्यात आधी आपण त्यांच्या ज्या पत्नी आहेत आणि त्यांची जी मुलगी आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहे की नेमकं त्या दिवशी झालं काय. जसं की तुझे वडील होते, तुझं नाव सांगशील आणि त्या दिवशी झालं काय नेमकं, बाबांनी काय सांगितलं का, ऑफिस मध्ये काय झालं होतं? ऑफिसमध्ये ते मीटिंगला गेले होते. त्याच्यानंतर चिडचिड असे हे करत होते. आणि मग नंतर रविवारी इकडे परतवाड्याला गेले. कामशीर चाललो म्हणून एवढं सांगितलं आईला. आणि मला असं सांगितलं होतं की पॉलिसीसाठी चाललो म्हणून. पॉलिसी म्हणजे त्या कर्मचाऱ्यांनी असं काही दबाव आणला होता वडिलांवर की तुम्हाला पॉलिसी आणाच लागते वगैरे? एवढं त्यांनी सांगितलं नाही. काय सांगाल तुम्ही, काय प्रकार घडला? नाही, असं घरी तर काही सांगतच नव्हते. ते तिकडचं काही असं डिपार्टमेंटचं काही असलं ते फक्त जशी म्हणजे मीटिंग झाली ते गुरुवारी शुक्रवारी झाली की नाही, तर ह्या 2 दिवसात थोडेसे परेशानीत होते. ते म्हणजे कमी बोलणं, जेवणही कमी, जेवणारे थोडस हे झालं होतं. आता समजा मी जर विचारलं तर काही असं काही सांगत नव्हते ते, आम्ही आमचं कोण तुला काही समजत नाही. आणि रविवारी सकाळीच उठले ते, तर मी म्हटलं कुठे चालले तुम्ही, तर मला ऑफिसच्या कामानिमित्त चाललो म्हणजे मी परतवाड्याला, येतो म्हणे दुपारपर्यंत. बस त्यानंतर मी काही बोलले नाही. मला वाटलं येतील दुपारी. अच्छा, म्हणजे कर्ता व्यक्ती फक्त वडील होते, तुमचे पतीच होते. आता सध्या कर्ता व्यक्ती कोणीच नाही. नाही, कोणीच नाही. एक माझी मुलगी फक्त. आता जर कधी प्रशासनाच्या मार्फत जर कधी कोणती तुम्हाला मदत हवी असेल तर कोणत्या प्रकारची मदत पाहिजे? काही नाही, त्यांनी फक्त माझ्या मुलीला त्यांची जागा देऊन द्या. लवकरात लवकर तुमचं म्हणणं आहे की लवकरात लवकर त्यांचे मयत व्यक्ती जे आहेत, त्यांची मुलगी आहेत, त्या ठिकाणी त्यांना रुजू करण्यात यावे म्हणून. कर्मचारी कोण आहे, म्हणजे कोण सांगू शकते त्यांच्याबद्दल की त्या दिवसचा प्रकार काय घडला होता? मसने साहेब आपल्यासोबत त्याच टपाल मधले त्यांच्या सोबत असलेले जे काका आहेत. काका, तुमचं नाव सांगा आणि त्या दिवशी जो प्रकार घडला, म्हणजे जेणेकरून जो रोज दिसून राहिला सध्या, ज्या प्रकारे तुम्ही एवढे जण इथं आलेले आहेत आणि एक त्या व्यक्तीला काहीतरी न्याय द्यायचा आहे तुम्हाला. काय झालं त्या दिवशी, असा कोणता विषय झाला की ज्याने त्यांच्या मनावर असा परिणाम झाला जे त्यांची मयत झाली? माझं नाव अविनाश अजाबराव मसने, मुक्काम पोस्ट शिंदे बुद्रुक. मला 8:30 वाजता यांनी फोन केला, सुधाकर भाऊनी. फोन केल्यानंतर आपल्याला बा अचलपूरला जावं लागते. मी म्हटलं काही हरकत नाही. मी 11 वाजता इथं आलो आणि त्यांना अचलपूरला घेऊन गेलो पॉलिसी पाहण्यासाठी. तर मला वाटतं माझ्यापाशी त्यांनी चिठ्ठीच दिली. सुवर्णाताई भोरे, व्यंकटेश नगर, देवमाळी. इथं आम्ही त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी आम्हाला हे सांगितलं की बा आम्ही सोमवारी येतो, पथरोटला येऊ किंवा इथं येऊन पॉलिसी काढून घेऊ. मी शुक्रवारी जे मीटिंग झाली त्या मीटिंग मध्ये मी नव्हतो. मला यांनी सांगितलं की बा खूप साहेब बोलले, याला उभं केलं. उभं केल्यानंतर पॉलिसी बद्दल खूप बोलले. आता याच्यापाशी शेती नाही ना, काही नाही, छोटस कुटुंब आहे. म्हटलं चल, तुला सहकार्य करायसाठी मी गेलो. माझ्याच गाडीवर होता, गाडी माझीच होती. परतवाड्याला गेल्यानंतर तिकडून वापसी जे येऊन राहिलो होतो, याची थोडीशी तब्येत असं वाटलं काहीतरी झाले की थांबा म्हणे 5-10 मिनिट. मग मी थांबलो 15 मिनिट. 15 मिनिट थांबल्यानंतर त्याला बॉटल आणून दिली, पाणी पाजलं, सगळं केलं. मी म्हटलं दवाखान्यात चल. तो दवाखान्यात नाही म्हणे, जमलं म्हणे.
म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की अधिकाऱ्याच्या दमदाटीने दमदाटीमुळे त्यांनी टेन्शन घेतलं हा. आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला, असं तुमचं म्हणणं आहे. हा पॉलिसी घ्यायसाठी गेला. अशा अधिकाऱ्यांचा दमदाटी दाखवणे, अशी दादागिरी दाखवणे हे कुठपर्यंत योग्य आहे हे तुम्ही सांगायला पाहिजे. आणि ज्या पद्धतीचं आपण हे कुटुंब पाहतो, हे त्या मयत व्यक्तीची हे पत्नी आहे, ही मुलगी आहे आणि एकुलता एक व्यक्ती हा त्या घरातला करता होता. आता जर कधी तो व्यक्ती मयत झाला, कुठल्याच प्रकारची यांना मदत जर झाली नाही, तर हे कुटुंब चालणार कसं? यांची तात्पुरती कोणती तरी सोय सध्याची जर केली तरी लवकरात लवकर यांच्या म्हणण्यानुसार या मुलीला लवकरात लवकर त्यांच्याच ठिकाणी रुजू करण्यात यावे. सोबतच याच ठिकाणचे जे टपाल अध्यक्ष आहेत, टपाल युनियनचे सचिव आहेत, काय मदत होऊ शकते तुमच्या मार्फत? या कारण की तुमचेच कर्मचारी होते ते, आज त्यांची परिस्थिती जर पाहता तुम्ही ते हालाकीची दिसते. काय मदत करू शकाल तुम्ही? आम्ही आमच्या परीनं संघटनेचा सचिव या नात्यानं आम्ही वैयक्तिक त्यांना मदत आम्ही करू शकतो आमच्या परीनं. आणि त्यानंतर आमची एक ग्रामीण डाकसेवक पतसंस्था आहे, त्या पतसंस्थेचे ते आमचे सभासद होते. त्या संस्थेमार्फत सुद्धा आम्ही आर्थिक त्यांच्या कुटुंबाला मदत करू शकतो. म्हणजे त्या मयत व्यक्तीच्या ठिकाणी त्यांची मुलगी लागू शकते काय? हो, त्यांची मुलगी लागणारच आहे. तो आमच्या टपाल खात्याचा नियमच आहे. पण जो व्यक्ती मयत झाला त्याच्या वारसाले नोकरी द्यावाच लागते. सरांनी सांगितलं पण काय होते की अनुकंपाच्या जागा ह्या 10-10, 12-12, 20-20 वर्षापर्यंत भरल्या जात नाही. एक जे ही मुलगी सध्या दिसते आपल्याला 17-18 वर्षाची मुलगी असणार, हिचं जर 10 वर्ष जर कधी त्या अनुकंपात जागा त्या जागेले भरल्याने गेली समजा, तर हे का 30-32 वर्षानंतर त्या जागेचा मोबदला घेईल का? याकडे प्रशासनानं लक्ष द्यायला पाहिजे. आणि ज्या प्रकारे जे दमदाटी दाखवून आणि जे दादागिरी दाखवून जे अधिकारी छोट्या कर्मचाऱ्यांना जे काम सांगतात यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पाहत राहा मराठी 24 तास. मी भूषणराव.